आता आपल्याला बघायचं आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. आपण बघितलं दोन मेन प्रकारचे बॉन्ड आहेत. ऑक्टेट रूल सुरू आहे आपला, माहिती आहे का? आपण ह्या चॅप्टर मध्ये काय शिकतो माहिती आहे का? की बॉन्ड का बनवतात, ऍटम बॉन्ड का बनवतात. बॉन्ड का बनवण्याचे 3 लोकांनी प्रयत्न केले, म्हणजे 3 थिअरी सांगितल्यात है ना. पहिला ऑक्टेट रूल, मग ते चुकल्यावर त्याच्यानंतर येणार आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, आणि मध्येच आहे VSEPR, आणि त्याच्यानंतर आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. काय आठवते का? असं 3 थिअरीज आहेत म्हणून त्यापैकी पहिली थिअरी चालू आहे. कोणती? ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल काय म्हणतो? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एलिमेंट्स बॉन्ड करतात है ना. बॉन्ड कसे प्रकार करतात? 2 प्रकारे करतात. एक आयोनिक किंवा दुसरा कोव्हॅलंट. मग ह्याचे प्रकार बघितले आपण है ना. आणि आता बघायला आपण कोव्हॅलंट मध्ये आयोनिक कॅरेक्टर असते आणि आयोनिक मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर असते. कोव्हॅलंट मध्ये आयोनिक कॅरेक्टर कसं असते म्हटलं मी, जसं की HCl आहे, ताकद क्लोरीनची जास्त आहे. बॉन्ड तर कोव्हॅलंट आहे पण सरकले कुणाकडं? क्लोरीनकडं, म्हणून ह्याच्यावर आला निगेटिव्ह, ह्याच्यावर आला पार्शियल पॉझिटिव्ह. मग हे कसलं कॅरेक्टर आलं? कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कसलं कॅरेक्टर आलं? आयोनिक कॅरेक्टर किंवा पोलार कॅरेक्टर म्हणतो आपण. कसलं? पोलार. तसंच जे आयोनिक बॉन्ड आहेत जसं की Na+ आणि Cl, त्यांच्यावर कंप्लीट प्लस आणि कंप्लीट मायनस असते, बरोबर का? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? एकमेकांमध्ये घुसतात ऍटम, बरोबर ना. आयोनिक मध्ये घुसतात का एकमेकात? नाही. पण दिसून आलं की कोव्हॅलंट मध्ये जसं आयोनिक कॅरेक्टर येतंय तसंच आयोनिक मध्ये देखील कोव्हॅलंट कॅरेक्टर येते. जसं की तुमचा हा Na+ आहे आणि हा Cl- आहे, हा तर आयोनिक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनं झालाय का ट्रान्सफरनं? आयोनिक बॉन्ड कशानं होतो? ट्रान्सफरनं होतो ना. मग मी ह्याला कसं म्हणलं? ह्याला आयोनिक म्हणलं कोव्हॅलंट. मग हे कसं झाला असेल? शेअरिंगनं का ट्रान्सफरनं? हा कसा आहे? आयोनिक मॉलिक्यूल आहे का कोव्हॅलंट आहे? हा कसा आहे? ह्यांचा जो बॉन्ड आहे तो कसा आहे? आयोनिक. मग शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन का ट्रान्सफर? मग शेअरिंग कसं म्हणाला रे? कसं व्हायलंय बाळा तुला असं? जरा अभ्यास करताना रिवाइज करत जा. रिव्हिजन होते का आठवतच नाही तुला? अभ्यास करत असताना काय होते नेमकं? काय तर होत असेल ना. तर हा Na+ Cl-, हा ऍटम होता, आता आयन मध्ये गेला आणि असा बॉन्ड आहे. पण काय होतंय, हे जे प्लस आहे कॅटायन, ते काय करतंय? ह्याला असं ओढतंय स्वतःकडे. ह्याचं जे ऍटम आहे ना, ह्या ऍटमला असं डिफॉर्म करते. काय करते ह्याला? डिफॉर्म करणे. म्हणजे फॉर्म म्हणजे शेप. ह्याचा फॉर्म कसा आहे? गोल आहे. ह्याचा फॉर्म कसा आहे? ट्रायंगल. डिफॉर्म म्हणजे शेप बिघडणे, डिस्टॉर्ट करणे, एखाद्याचं घर तोडून टाकणे, डिस्टॉर्ट करणे, खराब करून टाकणे. मग ह्याला खराब करून टाकल्यावर काय होतं? हे असं होतंय. अगोदर गोल होतं, आता लंबट झालंय क्लोरीन मायनस. आणि मग हे सोडियम तर इथंच आहे. मग असं झाल्यामुळे काय होतंय? एकमेकांमध्ये घुसल्यासारखं झालं का नाही? आणि मग घुसलं की कोणता बॉन्ड, कोणतं कॅरेक्टर आलं? ओव्हरलॅप झालं की, शेअरिंग झाली की कोव्हॅलंट येत आहे. म्हणजे होता अगोदर कसला बॉन्ड? हा त्यामध्ये कॅरेक्टर कसलं आलं? कोव्हॅलंट. म्हणजे जसं कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर येतंय इलेक्ट्रॉन सरकल्यामुळं, तर इथं आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर येते इलेक्ट्रॉन डिस्टॉर्ट झाल्यामुळे. काय झाल्यामुळं? डिस्टॉर्ट, डिफॉर्म. ह्याला आणखीन एक शब्द आहे पोलराइज होणे. काय होणे? पोलराइज होणे, पोलरायझेशन होणे. मग प्रत्येक आयोनिक बॉन्ड हॅज कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हटले. जसं की प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कसं असते? आयोनिक कॅरेक्टर असते. कॅरेक्टर म्हणायचं, आयोनिक बॉन्ड म्हणण्यापेक्षा आयोनिक कॅरेक्टर म्हणायचं. प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये
प्रत्येक नाही, आता काही कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर येत नाही, जसं की एक क्लोरीन एक्झॅक्ट ताकद सेम आहे, त्यात आयोनिक कॅरेक्टर येईल का? कारण दोघांची ताकद तेवढीच आहे. तर प्रत्येक आयोनिक बॉन्ड मध्ये मात्र थोडं बहुत कोव्हॅलंट कॅरेक्टर येते. कशामुळे येते? ड्यू टू पोलरायझेशन किंवा डिस्टॉर्शन किंवा डिफॉर्मेशन. बरोबर का? कुणाचं डिफॉर्मेशन झालं रे? हे मायनसचं झालं का प्लसचं झालं डिफॉर्मेशन? मायनस म्हणजे कोण असतो? ऍनायन. प्लस म्हणजे कोण असतो? कॅटायन. कुणाचं डिफॉर्मेशन केलं? म्हणजे डिफॉर्मेशन ऑफ ऍनायन बाय कॅटायन. कळतंय ना? कोव्हॅलंट कॅरेक्टर इज प्रोपोर्शनल टू पोलरायझेशन म्हणजेच डिस्टॉर्शन. जेवढं जास्त डिस्टॉर्शन होईल तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त येईल का कमी येईल? प्रोपोर्शनल म्हणजे प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि इन्व्हर्सली असलं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं लिहितात. पण नुसतं प्रोपोर्शनलचा अर्थ काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग डिस्टॉर्शन वाढलं. आता इथं डिस्टॉर्शन काहीच नाही. आता ह्याचं डिस्टॉर्शन थोडस झालं असं. त्याच्याऐवजी आता ह्या नाईनचं डिस्टॉर्शन खूपच होत गेल्यावर कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत चाललंय का कमी होत चाललंय? वाढत चाललंय. म्हणजे पोलरायझेशन जास्त तर डिस्टॉर्शन पण जास्त किंवा कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. मग फजन नावाचा सायंटिस्ट होता, फजन्स रूल म्हणतात. त्यानं काय म्हटला की तुम्ही एखाद्या बॉन्ड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे किंवा कमी आहे याच्यासाठी फॅक्टर्स, खालील फॅक्टरचा विचार करा म्हटला. तुम्ही कसं ठरवायचं एखाद्या बॉन्ड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे का कमी आहे? तर तुम्ही असं काय समजायचं, पहिला फॅक्टर आहे चार्ज ऑन कॅटायन डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्ट आणि इनव्हर्सचं कळतंय ना तुला? असं लिहिलं की डायरेक्ट, असं लिहिलं की इनव्हर्स. म्हणजे कॅटायनवर चार्ज जास्त असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हणजेच डिफॉर्मेशन. कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हणजेच काय? डिफॉर्मेशन. म्हणजे मला सांग, हे प्लस वालं ह्याचं डिफॉर्मेशन एवढं करू शकतं, तर ह्याच्यावर 2 प्लस आला तर डिफॉर्मेशन आणखीन जास्त करू शकते का नाही? ताकद वाढली ना डिफॉर्मेशनची. मग कॅटायनची ताकद वाढली. जे कॅटायनची ताकद आहे त्याला पोलरायझिंग पॉवर म्हणतात. काय म्हणतात त्याला? पोलरायझिंग पॉवर. कारण पोलराइज कोण करायलाय? कॅटायन. कुणाला करायलाय? ऍनायनला. मग कॅटायनची पोलरायझिंग पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन कॅटायन, राईट? कॅटायनवर जेवढा जास्त चार्ज तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. दुसरं, चार्ज ऑन ऍनायन. ऍनायनवर जास्त चार्ज असेल तरी सुद्धा त्याचं पोलरायझेशन जास्त होते. का? कारण ते अट्रॅक्शन वाढते ना दोघांमध्ये. आणि जे ऍनायन आहे ना, ऍनायनवर -1 पेक्षा -2 मुळे इलेक्ट्रॉनचं संख्या किंवा क्लाउड जास्त येते आणि त्याच्यामुळे त्याला तोडणं सोपं जाते. ठीक आहे. तिसरं आहे साईज ऑफ ऍनायनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढा मोठा ऍनायन तेवढं त्याचं डिस्टॉर्शन करणं, बरोबर. आता ह्याच्यावर मला सांग बरं, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे साईजला. कोव्हॅलंट कॅरेक्टर किंवा पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर सांग बरं जरा ह्याच्यावर काय म्हणतात? ऍनायनची साईज वाढली की पोलरायझेशन वाढते का कमी होते? वाढते है ना. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. हे एक वाढलं की दुसरं डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये. समजा मी म्हटलं साईज ऑफ ऍनायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोलरायझेशन, हे ना. हे कुणासोबत आहे? पोलरायझेशन चालू आहे ना आपलं. हे ह्याच्यासोबत पोलरायझेशन म्हणजेच कोव्हॅलंट कॅरेक्टर. पोलरायझेशन. तर साईज ऑफ ऍनायन वाढलं की पोलरायझेशन वाढलं. कळलं का? मग एक वाढलं एक कमी होते कशाला म्हणलास? एक वाढलं की दुसरं पण वाढतंय. त्यावेळेस आपण म्हणतो त्यांच्या डायरेक्ट रिलेशन आहे. मग साईज ऑफ ऍनायन जास्त म्हणजे आता हे छोट्याला डिस्टॉर्ट करणं. आता हे ऍनायन आहे छोटा आणि दुसरा हा मोठा ऍनायन आहे. तर डिस्टॉर्ट करणं, समजा हे कॅटायन आहे, कॅटायन तेवढाच ठेवला तर डिस्टॉर्ट करणं म्हणजेच पोलराइज करणं. ह्या मोठ्याला पोलराइज करणं सोपं आहे कारण ह्याचा न्यूक्लियस दूर आहे ह्या बाउंड्रीपासून, आहे का नाही? मग ह्याची चोरी करणं सोपं आहे का नाही दूर असल्यामुळे. म्हणून ऍनायनची साईज जेवढी जास्त तेवढं पोलरायझेशन जास्त. आणि शेवटचा फॅक्टर आहे साईज ऑफ कॅटायन.
आता आपण anion तेवढाच ठेवू, कॅटायनची साईज चेंज करू. हे anion, हे anion, पण इथं कॅटायन असा मोठा आहे, त्याच्याऐवजी इथं कॅटायन छोटा आहे. तर छोटा कॅटायन ह्याच्या जास्त जवळ जाऊ शकतो, बरोबर आहे का नाही? कारण ह्याला तर एवढा अंतर, हे न्यूक्लियस एवढा दूर राहणारच का नाही ह्या अंतरावर, पण हे छोट्यावाल्याचा जवळ जाऊ शकते का नाही, आणि जवळ जाऊन ह्याची तोडफोड जास्त करू शकते. म्हणून कॅटायनची साईज कशी आहे, इनव्हर्सली रिलेटेड. कॅटायन जेवढा छोटा आहे तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, पण anion जेवढा छोटा आहे तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी. anion ची साईज डायरेक्ट, म्हणजे बाकी सर्वजण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, एकटं कॅटायनची साईज कशी आहे, इनव्हर्सली रिलेटेड आहे. म्हणजे इनव्हर्सली आहे म्हणजे कॅटायनची साईज वाढली की कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी होते. कळलं? मग ह्याच्यावर आधारित काही क्वेश्चन विचारतात. पहिल्यांदा हे फॅक्टर माहित पाहिजेत, हे फॅक्टर पार्ट असं लागतं. म्हणजे सर्वांचंच कसं आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टर सोबत चार्ज ऑन कॅटायन, चार्ज ऑन anion, साईज ऑफ anion, हे सर्व डायरेक्टली रिलेटेड आहेत. पण साईज ऑफ कॅटायन मात्र फक्त इनव्हर्सली रिलेटेड आहे, एकटी. ठीक आहे? चार्ज म्हणजे इथं 1 आहे का 2 आहे हे चार्ज झाला आहे का नाही, 3 मायनस आहे. आणि साईज म्हणजे हे आकार. कळतंय ना? काय म्हटलंय, प्रश्न कसे विचारतात बघ. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इन्क्रीजिंग, आता जरा थांब, ह्याच्यापेक्षा जरा आपण काय करू, ह्याला जरा खाली, हे जरा अवघड आहे. बघ, पहिल्यांदा हे वाला करू आपण. काय म्हटलंय, खालीलपैकी फजन्स रूलचा जर विचार केला, फजन रूल म्हणून देत बी नाहीत, आपल्याला माहित पाहिजे की फजन रूलनच होतंय म्हणून काम. फजन रूलचा जर विचार केला तर मॅक्झिमम कोव्हॅलंट कॅरेक्टर कुणात आहे. तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी आपण काय बघायचं, आता सर्व anion तर सेम आहे तिघात, पण anion तर सेम आहे, म्हणून कुणाचा विचार करायचा, कॅटायनचा. मग आता हे कॅटायन कोण कोण आहे जरा बघ. लिथियम इथं आहे, हे असं पाठ असलं पाहिजे. सोडियम इथं आहे, बेरिलियम इथं आहे, आणि ॲल्युमिनियम इथं आहे, ह्या बोरॉनच्या खाली. तर ह्याच्यामध्ये तू जर बघितलं, आता तसं तर विचार केल्यावर अवघड आहे ठरवणं. असं नव्हतं द्यायला पाहिजे होतं, हे आयन्स चुकलेत जरा. लिथियम, सोडियम, मी जरा ह्याला चेंज करतो, कारण ठरवणं अवघड आहे इथं. कारण साईज छोटी पाहिजे आणि कॅटायनवर चार्ज जास्त पाहिजे. ह्याच्यामध्ये ना आन्सर येणार BeF2. आता तू जर विचार केला असता कस काय, बेरिलियम जो आहे बघ, आता ह्यांच्यामध्ये कोण कोण कुठं कुठं आहे. हे बघ, लिथियम इथं आहे, बेरिलियम इथं आहे, सोडियम इथं आहे, पोटॅशियम इथं आहे. आता खाली जसं असेल साईज तर मोठी होत चालेल, पण कॅटायनची साईज कशी पाहिजे आपल्याला, छोटी. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी कॅटायनची साईज कशी पाहिजे, कमी. मग कॅटायनची साईज कमी कुठं होते, इकडं, बरोबर का. मग ह्या बेरियमची साईज कमी आहे. आणि पुन्हा चार्ज लिथियम जर घेतला तर प्लस, कारण पहिल्या ग्रुपचा आहे ना तर प्लस, आणि दुसऱ्या ग्रुपच्यावर चार्ज किती येतो, 2. माहिती आहे ना, हे मी सांगितलं नाही की व्हॅलन्सी कशी असते, दुसऱ्या ग्रुपची 2 असते. मग बेरिलियमचा विचार केला, साईज पण छोटी आहे आणि चार्ज पण
छोटा आहे का जास्त आहे बघ. लिथियमवर किती आहे 1 आणि बेरिलियमवर 2. मग कमी आहे का जास्त आहे. आपल्याला कॅटायनवर चार्ज जास्त पाहिजे पण कॅटायनची साईज कमी पाहिजे. लक्षात घे, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी सर्वच जास्त पाहिजे, फक्त एकच गोष्ट कमी पाहिजे, ती म्हणजे कॅटायनची साईज. बाकी काही पण जास्तच पाहिजे. मग कॅटायनची साईज कोण्या कमी आहे. लिथियमची कमी आहे का बेरिलियमची. पिरियड मध्ये साईज काय होत्या. पिरियड मध्ये साईज इन्क्रीज होते आणि ग्रुपमध्ये असं. ग्रुप म्हणजे असं खाली काढो, हे काय आहे, ग्रुप आहे का पिरियड आहे. मग ग्रुपमध्ये डिक्रीज होते साईज. पिरियड टेबल मध्ये सर्व सांगितलं वाटतं ना तुला, मग विसरलं का. अरे पिरियड मध्ये साईज कमी होत असते, मग ह्याच्यापेक्षा हे छोटं असतंय. कॅटायनची साईज आपल्याला छोटी पाहिजे का मोठी पाहिजे सांग बरं जरा वर बघून. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी प्रश्न काय, कोव्हॅलंट कॅरेक्टर कुणाच जास्त असेल. मग हे फॅक्टरचा विचार करून सांग बरं, कॅटायनची साईज आपल्याला छोटी पाहिजे का मोठी पाहिजे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी. आता कसं पिरियड मध्ये साईज कमी होत्या. आता ह्याच्याकडे बघून तुला काय वाटतंय, कोव्हॅलंट कॅरेक्टर कॅटायनच्या साईजला कसं आहे, डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर. बरोबर. इथं साईज ऑफ कॅटायन आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर यांचं रिलेशन कसं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग का नाही. इनव्हर्स आहे म्हणजे जर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त पाहिजे तर कॅटायनची साईज कशी पाहिजे. मग कॅटायन साईज इकडे कमी होते पिरियड मध्ये, ठीक आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असणार. पण चार्जला कसं आहे, कॅटायन हे कॅटायनचा चार्ज, अनायन तर सेम आहे ना तिघांमध्ये पण, चौघांमध्ये पण अनायन सेम आहे, त्याच्यामुळे अनायन कडे बघायची गरज नाही. मग कॅटायनच्या साईजचं तर झालं. कॅटायनच्या चार्जला कसं आहे, डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे चार्ज ऑन कॅटायन. म्हणजे आपल्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी कॅटायनचा चार्ज जास्त पाहिजे आणि साईज कमी पाहिजे. मग ह्या बेरिलियम कडे दोन्ही गोष्टी, चार्ज जास्त आहे 2 आहे ना, ह्यांच्याकडे काय असतो 1 असतो, कारण हे पहिल्या ग्रुपचे आहेत, है का नाही. मग बेरिलियम कडे चार्ज पण जास्त आहे आणि साईज पण जास्त आहे का कमी आहे. कमी आहे. दोन्ही आपल्याला जसं पाहिजे तसंच आहे, म्हणून बेरिलियम F2 ह्याची कोव्हॅलंट कॅरेक्टर सर्वात कमी आहे का जास्त आहे. कळलं. असं विचारते. पुढं काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट आयोनिक कॅरेक्टर. आता उलट वरी काय विचारलं होतं कोव्हॅलंट कॅरेक्टर, आता काय विचारले आयोनिक कॅरेक्टर. म्हणून त्याच्या उलट बघायचं, कॅटायन साईज कशी पाहिजे मोठी. आयोनिक कॅरेक्टर हे कोव्हॅलंटच्या उलट आहे ना. मग आता इथे बघितलं असतं ॲनायन सेमच आहे का नाही. मग आता विचार कोणाचा करायचा आपल्याला, कॅटायनचा. मग आपण जर बघितलं तर हा सोडियमच असा आहे, लिथियम, हे बघा हलिना, हायड्रोजन, लिथियम, सोडियम है ना. सोडियमच्या बाजूला इथं असतो मॅग्नेशियम आणि मग पुढे असतो ॲल्युमिनियम आणि बेरिलियम तर इथं आहे. मग तू जर बघितलं तर आयोनिक कॅरेक्टरसाठी कॅटायन पाहिजे मोठा आणि चार्ज पाहिजे कमी, उलट. मग मला ह्याच्यात जर बघितलं असतं सोडियम मोठा आहे, आता बघ कसं सोडियम पेक्षा हा छोटा होतो, हा आणखीन छोटा होतो, राईट. आणि मॅग्नेशियम पेक्षा तर हा आणखीन छोटा आहे, म्हणजे हा छोटा आहे, राईट. चार्ज सोडियमवर +1 आहे, ह्याच्यावर +2 आहे, ह्याच्यावर +2 आहे, ह्याच्यावर पुढचा ग्रुप आहे ना, हे पहिला ग्रुप, हे दुसरा ग्रुप, हे तिसरा ग्रुप 3.
आपल्याला काय पाहिजे आयोनिक कॅरेक्टरसाठी? कॅटायन वरचा चार्ज जास्त पाहिजे कमी? कमी पाहिजे. कॅरेक्टर बघ की इथं हे इथं ओके. हे बघ हे लक्षात ठेवायचं. कॅटायन वरचा चार्ज कसा पाहिजे? इनवर्स रिलेटेड आहे. कॅटायन वरचा चार्ज नाही सॉरी साईज झाली. कॅटायन वरचा चार्ज इथं आहे ना, डायरेक्ट रिलेटेड आहे का नाही? मग कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी जास्त पाहिजे, पण आयोनिक साठी मग काय पाहिजे? कमी. मग ह्याच्यावर कमी आहे आणि साईज पण ह्याची जास्त आहे. आपल्याला आयोनिक कॅरेक्टरसाठी काय पाहिजे? कॅटायनचं साईज जास्त पाहिजे आणि चार्ज कमी पाहिजे. ह्याची साईज पण जास्त आहे आणि चार्ज पण कमी. कळलं का? म्हणून हे झाला सर्वात जास्त ह्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर सर्वात जास्त आहे. ठीक आहे. तर असं विचारते, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर सांगा. आता पुन्हा ह्याच्यामध्ये ऍनायन सेम आहे का नाही? ऍनायन सर्वांमध्ये सेम आहे. ऍनायन सर्वांमध्ये सेम आहे. मग आता कसा विचार करायचा? कॅटायनचा विचार करायचा. कशाचा विचार करायचा? कॅटायन. आपल्याला काय पाहिजे? कोव्हॅलंट कॅरेक्टर है ना. मग कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी कॅटायनची साईज कशी पाहिजे? कमी. आणि चार्ज कसा पाहिजे? जास्त. हे तिघं बघा, लिथियम, सोडियम, बेरिलियम तेच असते पुन्हा पुन्हा. लिथियम, सोडियम, बेरिलियम. मग ह्याच्यामध्ये सर्वात छोटं हे आणि चार्ज जास्त हे, म्हणून ह्याच्यामधलं कोव्हॅलंट कॅरेक्टर सर्वात जास्त आहे का नाही? सर्वात मोठं हे, ह्या दोघांचा चार्ज सेम आहे पण मोठा आहे नाही, मग ह्याच्यामधलं कोव्हॅलंट कॅरेक्टर सर्वात कमी. अरे उलट रे. आता कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी साईज छोटी पाहिजे ना, मग ह्याची साईज तर कशी आहे? जास्त आहे, म्हणून कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी. पण ह्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर सर्वात जास्त. मग सर्वात जास्त ह्या, सर्वात कमी हे, आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण येईल? हा. मग असं कुठं आहे? असं असं हे. बरोबर का? बरोबर. कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी आपण कॅटायनचं बघितलं. तसंच आता ऍनायन वर पण प्रश्न येतोय. हे इन्क्रीजिंग ऑर्डरचं कळलं ना. आता पुन्हा एकदा हे बघ, which आता बघा आता कसं देणार. ऑप्शन ए, ऑप्शन बी,
साईज, anion साईज पाहिजे मोठी. बघ आता हे 4 जण आहेत. मग ह्याच्यात तो काय विचार करायचा, आपल्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त पाहिजे आणि इथं कॅटायन सर्वांचा सेम आहे म्हणून कॅटायनचा विचार करायचा का इथं? आता anineचा विचार करायचा. मग anion कसा पाहिजे आपल्याला? anineचं काय दिलं बघ, फॅक्टर विषयी बघ जरा, फॅक्टर बघ कसे. anineचं सर्वात जास्त पाहिजे, anineचा चार्ज पण जास्त पाहिजे आणि साईज पण जास्त. कॅटायनचं कसं आहे, चार्ज जास्त पाहिजे पण साईज कमी पाहिजे होती कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असण्यासाठी. ठीक आहे. मग anineचं काय पाहिजे, दोन्ही जास्त पाहिजे, साईज पण चार्ज पण. आता तू जर बघितलास तर हे कोण कोण आहेत, इथं 18वा ग्रुप असतो, इथं 17वा, हे इथं असते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग ह्या सर्व जे आहेत ह्यांच्यावर -1 चार्ज येतो 17वा ग्रुप आल्या. जबकि ऑक्सिजन इथं आहे का नाही, ह्याच्यावर कसला चार्ज येतो, -2. एक तर सर्वात पहिले जास्त विचार करायची गरज नाही, चार्ज जास्त कोणावर आहे, ऑक्सिजन, म्हणून ते सर्वात जास्त कोव्हॅलंट झाला. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हणजे सर्वात इन्क्रीजिंग म्हणजे सर्वात अगोदर सर्वात हलका लावायचा, कळलं का? मग पण हा तर सर्वात जास्त कोव्हॅलंट आला म्हणजे Na2O असा. त्याच्यापेक्षा खालोखाल नंतर तर कोण आहे तर हे आहेत, कोण, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. आता कोव्हॅलंट कॅरेक्टर साठी साईज कशी पाहिजे anineची? आता चार्ज तर ह्या सर्वांचा सेम आहे ना, मग चार्ज बघून काही फायदा आहे का? नाही. मग साईज पाहिजे जास्त. एक मिनिट, माझं जरा एक चूक झाली इथं. नॉन मेटल ते ठीक आहे. ऑक्सिजनच्या ऐवजी मी आणखीन जरा सोपं करतो याला. टेल्युरियम घेतो इथं. टेल्युरियम येतो इथं, ओ, सानिया, सही, तेरी. मग हे टेल्युरियमचा तर चार्ज पण जास्त आहे, साईज पण फलती जास्त आहे, दोन्ही जास्त असल्यामुळं हे टेल्युरियम झाला सर्वात जास्त कोव्हॅलंट, बरोबर का? त्याच्यानंतर आता 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 चार्जचा तर विषय येत नाही, कारण हे सर्वजण ह्याच्यातलेच आहेत ना, बाकी उरलेले कोण, आयोडीन, फ्लोरीन आणि क्लोरीन, सर्वजण कोणत्या एकाच ग्रुपमधले आहेत. चार्ज तर सर्व -1 आहे. मग आता चार्जचा विषय संपला, मग साईज बघावं लागेल. मग साईज कोणाची जास्त आहे ह्यांच्यापैकी? बघ बरं जरा, ग्रुपमध्ये साईज काय होत जाते, इन्क्रीज. मग कोणाची जास्त आहे साईज? आयोडीन. ठीक आहे. मग आयोडीन साईज जास्त आहे म्हणून त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, राईट. परंतु टेल्युरियम पेक्षा जास्त नाही का, तर टेल्युरियमवर चार्ज पण जास्त आहे आणि साईज पण जास्त आहे, कळलं का? कारण त्याच्या डाव्या बाजूला आहे ना, इकडून इकडे साईज कमी होत जाते, असं जरा लक्षात ठेव. म्हणजे थोडक्यात हे असं आहे बघ, टेल्युरियम असा मोठा आहे, आयोडीन त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे, पण ह्या बाकीच्या पेक्षा मोठाच आहे. हे फ्लोरीन, हे क्लोरीन, हे ब्रोमीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, त्याच्यापेक्षा आयोडीन मोठा आहे, कळलं का? परंतु त्याच्यापेक्षा हे टेल्युरियम मोठा आहे आणि पुन्हा चार्ज पण 2 आहे म्हणून ते सर्वात पुढे आला. मग आयोडीन. मग आयोडीन पेक्षा छोटा कोण आहे? क्लोरीन, म्हणून NaCl. आणि सर्वात छोटा कोण आहे? म्हणून त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर सर्वात कमी, कळलं का? सॉरी, कोणतं कॅरेक्टर रे? कोव्हॅलंट कॅरेक्टर सर्वात कमी. हे असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये वगैरे लावावं लागतं, डोकं लावू, कळलं का? आता आपल्याला बघायचं आहे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. आपण ऑक्टेट रूल बघितला, लक्षात येईल का बघ जरा? आपण ऑक्टेट रूल बघितला, आठवतं का तुला? आता ऑक्टेट रूलच्या नंतर महत्वाची थेरी आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, पण मध्येच एक ही व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी बघायला. म्हणजे बॉन्ड का होतो, कसा होतो, ह्याचं कारण नाही सांगत ही थेरी. खरं तर बॉन्ड विषयी, बॉन्डची माहिती जास्त सांगणारे कोण आहेत? ऑक्टेट, VBT आणि MOT.
ठीक आहे, त्यातलं हे एक आपल्याला डिटेलमध्ये आणि हे तर खूप जास्त डिटेलमध्ये आहे. मग मध्येच एक छोटीशी थेरी आहे VSEPR, व्हॅलन्स शेल. ही बॉन्ड विषयी खूप माहिती देत नाही, ही फक्त शेप विषयी माहिती देते, जॉमेट्री विषयी माहिती देते की मॉलिक्यूल कसे दिसतात. जसं की CO2 कसा आहे, असा लिनियर आहे, 3 ॲटमनं बनलाय. पण तेच SO2 कसा आहे, असा अँग्युलर आहे, म्हणजे अँगल आहे त्याच्यात, ह्याच्यामध्ये 180 डिग्री आहे. हे अँगल असे का आहेत हे कोण सांगते? VSEPR सांगते. कोण सांगते बोल? व्हॅलन्स, बोल एकदा वाच, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन theory. This theory is used to find the geometry and real shape of the molecule. बस इतकंच. ह्याच्यामध्ये काय अझ्युम केलेलं असते? तू कोणताही मॉलिक्यूल घे, कोणत्याही मॉलिक्यूलचा तुला शेप काढायचा आहे. ठीक आहे, सर्व मॉलिक्यूल काय असं नसतात की म्हणजे सर्वांच्या भोवती काय अँगल सेम नसतो. जसं की CH4 आहे तर ह्याला C इथं लावा, H लावा असं, आणि ह्या प्रत्येकामध्ये अँगल 90 90 90 90 पकडा, असं होते का? नाही. वेगवेगळे मॉलिक्यूलचे वेगवेगळे शेप आहेत. मग ते काय म्हणते बाबा, तुम्ही काय करा, जो सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटम ह्याला एक स्पेअर सारखं म्हणजे गोल सारखं पकडा. सेंट्रल ॲटम म्हणजे जसं की मी एक उदाहरण देतो तुला, आपला NH3 किंवा SF6 म्हणून. सेंट्रल ॲटम कोण झाला? सल्फर. त्याला कसं पकडाय? गोल. काय पकडा? गोल, स्पेअर. मग पुढे काय म्हणा? इलेक्ट्रॉन पेअर. ह्याच्या भोवती आता काय असते? हे F असतात का नाही असे? किंवा तू ह्याच्याऐवजी काय केलास? SF5 मायनस घेतलास, SF5 किंवा SF4 2 मायनस घेतलास, SF4 2 मायनस. बघ बरं जरा, एवढं कळलं का आता सध्या? SF4 2 मायनस असा एक मॉलिक्यूल आहे, ज्याचा चार्ज 2 मायनस आहे. मग किती F आहे तर? 4, आणि 2 लोन पेअर येतात. तू जर काढून बघितलास तर 2 काय येतात? लोन पेअर. ह्याचं तुला येते ना काढता? तर सल्फर हा स्पेअर आहे म्हणायचं, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन पेअर आहेत. काय येतात? इलेक्ट्रॉन पेअर. 2 प्रकारचे इलेक्ट्रॉन पेअर आहेत, एक लोन पेअर आणि बॉन्ड मध्ये असणाऱ्या बॉन्ड पेअर. म्हणजे सेंट्रल ॲटमला स्पेअर पकडा आणि त्याच्या भोवती किंवा त्याच्यावरती 2 प्रकारच्या इलेक्ट्रॉन पेअर आहेत. किती प्रकारच्या इलेक्ट्रॉन पेअर आहेत? 2 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या? बॉन्ड पेअर आणि लोन पेअर. बॉन्ड मध्ये असणाऱ्या बॉन्ड पेअर आणि एकट्याच असणाऱ्या लोन पेअर. कळाले का? आता त्यांना असं ठेवायचं की जेणेकरून त्या मिनिमम एनर्जी पोझिशनला असतील. मिनिमम एनर्जी म्हणजे ते एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर असल्या पाहिजे. कारण इलेक्ट्रॉन एकमेकाला काय करतात? रिपेल करतात. मग ते जवळ येतील का दूर जाण्याचा प्रयत्न करतील? दूर. म्हणजे होईल तेवढं त्यांना दूर ठेवा. जेवढं दूर ठेवचाल तेवढी एनर्जी काय होईल? कमी होईल. आणि आपल्याला काय असते? एनर्जी कमी करणे. मेन काम काय असते आपलं? एनर्जी कमी करणे. सेंट्रल ॲटम काढा, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉनच्या पेअर अशा ठेवा जेणेकरून त्या एकमेकीपासून जास्तीत जास्त दूर असतील. आता त्यात पण काय म्हटलंय? बॉन्ड पेअर आणि लोन पेअरचा जर विचार केला तर त्या एकमेकीला रिपेल करतात, आणि त्यातल्या त्यात लोन पेअर ही लोन पेअरला खूप जास्त रिपेल करते. बस ऑर्डर ऑफ रिपल्शन. ऑर्डर म्हणजे क्रम. रिपल्शनचा क्रम कसा आहे? सर्वात जास्त रिपल्शन कोणाकोणात आहे? लोन पेअर. लोन पेअर का आहे तसं? तुम्ही जर बघितलं, हे सल्फर आहे तर लोन पेअर कशी असते? एकट्यावरच असते म्हणून ती अशी पसरलेली असते. जबकि बॉन्ड पेअर कशी असते? सल्फर आणि फ्लोरीन म्हणून ती अशी ह्याच्यावर अशी पसरलेली नसून ती अशी होते. म्हणजे तिला जागा स्पेअर वरती जास्त लागायला कमी लागायला? कमी. पण लोन पेअर कशी आहे? ही अशी. म्हणजे जागा जास्त कुणाला लागायला? लोन पेअरला. परंतु बॉन्ड पेअरला जागा स्पेअर वरती कमी लागायला आहे का नाही? ते असे उभे आहेत आहे का नाही? स्ट्रेच झाल्यात, त्या 2 ॲटम मध्ये शेअर झालेले आहेत म्हणून त्यांना कमी जागा लागते. पण लोन पेअरला जागा जास्त, म्हणून जास्त रिपल्शन कोणात आहे? लोन पेअर आणि लोन पेअर. सो रिपल्शन सर्वात जास्त लोन पेअर मध्ये आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये, आणि सर्वात कमी रिपल्शन कोणात आहे? बॉन्ड पेअर. एवढं कळलं? मग जेणेकरून तुम्हाला असा विचार करावा लागेल की ह्या
सर्वांना तर हे होईल तेवढं दूर ठेवायचेच, परंतु त्यातल्या त्यात लोन पेअरला तर एकमेकीपासून लय दूर ठेवायचं, हे पण लक्षात आलं. आता जरा सोपं सुरू होत आहे. ऑर्डर ऑफ रिपल्शन कळलं. ठीक आहे. मग आता पुढे काय म्हटलंय बघ, बस एवढंच लक्षात ठेवायचंय. सेंट्रल ॲटम आहे, त्याला स्पेअर समजा, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉनच्या पेअर ठेवा. इलेक्ट्रॉनच्या पेअर दोन प्रकारच्या आहेत, बॉन्ड पेअर, लोन पेअर. त्याच्यामध्ये रिपल्शन सर्वात जास्त लोन पेअरचं आहे, त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअरचं आहे, त्याच्यानंतर सर्वात कमी रिपल्शन बॉन्ड पेअरचं असते. लोन पेअर एकट्याच ॲटमवर असल्यामुळे तिला जागा जास्त लागते, म्हणून जास्तीत जास्त दूर एका लोन पेअरला दुसऱ्या लोन पेअर पासून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ते कसं करायचं, तर तुला प्रश्न काय येतो, फाइंड जॉमेट्री. काय येते प्रश्न, फाइंड जॉमेट्री ऑफ SF4. जॉमेट्री सांगा किंवा शेप सांगा. तर तू काय करायचं, जॉमेट्री काढण्याचे स्टेप्स. पहिल्यांदा काय करायचं, ड्रॉ लुईस स्ट्रक्चर. त्याचं लुईस स्ट्रक्चर काढ. S F F F F. सांग बरं ह्याच्यावरती किती इलेक्ट्रॉन आहेत. सल्फरच्या वरती किती इलेक्ट्रॉन असते, तर 6. किती बॉन्ड होते प्रत्येक फ्लोरीन. मग लुईस स्ट्रक्चर कसं आलं, आणि लुईस स्ट्रक्चर तर तुला आलं, एकदम सोपं आहे. काउंट टोटल इलेक्ट्रॉन पेअर्स, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वल टू बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, आणि त्याला आपण H म्हणायचं. काय म्हणायचं, H. किती आहेत सांग बरं, 1 2 3 4 5. सो ह्याचं H किती आलं, बॉन्ड पेअर किती आल्या, बॉन्ड पेअर, आणि लोन पेअर किती झालं, हे झालं H. H इज इक्वल टू 5. एवढं लक्षात ठेव. अँड फाइंड द जॉमेट्री बाय आयडेंटिफाईंग मॉलिक्यूल टाइप अँड युजिंग द फॉलोइंग टेबल. बस काही नाही, हे खालचा टेबल बघायचा. एक तर सर्वात पहिले हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये सेंट्रल मॉलिक्यूल ॲटमला आपण A म्हणायचं. त्याच्यावरती बॉन्ड पेअर किती होत्या, 4, म्हणून B4 म्हणायचं. लोन पेअर किती होती, 1. तर ह्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं, AB4L1. काय म्हणायचं ह्या मॉलिक्यूलला, AB4L1. आणि मग एकदा AB4L1 म्हणून कळलं की मग आता खालील पैकी बघायची. इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे टेबल. ह्या टेबल मध्ये दिले AB4L1 कुठं असते ते सर्व सांगतो. हे बघ इथं AB4L1, AB3L, AB2L2, AB5, हे AB4L1 दिसलं का. त्याचं कशी आहे जॉमेट्री, सीसॉ. हे असं. आता हे कसं आलं, हे काय नाही, हे कशामुळे आलं, ह्याचा पूर्ण अभ्यास उद्या करायचा, की असंच का तसंच का. ठीक आहे.